नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे मनोज जरांगे पाटील अनेक दिवसापासून उपोषण करत होते, त्याच पार्श्वभूमीवरती ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। सगळे सोयरे जो कायदा आहे याला कायद्यामध्ये परिवर्तित करण्यात यावं अशी मागणी जे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती जे मनोज जरांगे पाटील हे जे उपोषण करत आहेत, अत्यंत एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये ते आंदोलन करत आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा त्यांच्यासोबत विषप्रयोग देखील होऊ शकतो, असं भाकीत जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी जे सर्व मराठा समाजाला आणि त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला आहे। त्यांनी सांगितलं की इथून पुढे मनोज जरांगे पाटील यांना ज्या काही गोळ्या औषधी देण्यात येईल किंवा पिण्यासाठी पाणी असेल किंवा त्यासोबत ज्यूस देण्यात येईल, त्या प्रत्येक गोष्टीचं चेक करून त्याची काळजी घेऊनच नंतरच मनोज जरांगे पाटील यांना देण्यात यावे, अशा प्रकारचे वक्तव्य व त्यासोबत अशा प्रकारचा सल्ला जो आहे प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण मराठा समाजाला दिलेला आहे। त्यांनी सांगितलं की आपल्या इथे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दगाफटका होण्याचे खूप मोठ्या प्रकारचे चान्सेस आहेत, त्यामुळे सर्वच मराठा समाजाने ही काळजी घ्यावी अशी जी आहे सल्ला जो आहे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।